श्रोते हो, स्वाभिमान जपायचा की प्रेम, हा प्रश्न येतो तेव्हा मनाचं संतुलन पूर्णपणे ढासळतं. दोन वाटांवर उभं राहिल्यासारखं होतं. एकीकडं आपला स्वाभिमान, ज्याचं जतन आयुष्यभर केलंय, तर दुसरीकडं प्रेम, जे आत्म्याशी गोंदलेलं आहे. कधी काळी ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं, त्याच्या शब्दांनी, त्याच्या शांततेनं एक दिवस मन मोडून जातं. नातं तुटत नाही, पण एक अदृश्य दुरावा येतो. न बोललेला प्रश्न, न दिलेली उत्तर आणि न मिटलेले गैरसमज यांच्या भिंती तयार होतात. मनात मात्र अजूनही त्या नात्याची आस असते. ती आठवण, तो काळ, तो सहवास, सगळं काही मनात पुन्हा पुन्हा जगायचं असतं. पण जेव्हा समोरचा माणूस थोडा दूर गेलेला असतो, तेव्हा मनात प्रश्न उभा राहतो. आता कोण पुढं येणार? नेहमी मीच का? असं मन म्हणतं. आणि मग स्वाभिमान उभा राहतो. तो सांगतो, जर त्याला काळजी असते तर तो परत आला असता. पण दुसरीकडं प्रेम हलकंच म्हणतं, जर खरंच अजूनही त्याच्यावर प्रेम आहे, तर एक पाऊल पुढं टाकण्यात काय चुकीचं आहे? असं म्हणतात की खरं प्रेम हे लढून जिंकायचं नसतं, तर टिकवण्यासाठी झगडायचं असतं. कधी कधी तुटलेलं नातं जोडण्यासाठी प्रयत्न करावं लागतात. कारण काही नाती ही अशी असतात की थोडा वेळ, थोडं समजून घेणं आणि थोडं माफ करणं, इतकंच त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी पुरेसं असतं. प्रयत्न करताना वेदना होतात, मन थकून जातं, समोरचं शांत राहिलं की आतून फुटून येतं. पण तरीही मन म्हणतं, कदाचित यावेळी सगळं ठीक होईल. हो, स्वाभिमान महत्वाचा आहे, पण प्रेम त्याहूनही मोठं असतं. कारण स्वाभिमान आपल्याला उभं ठेवतो, पण प्रेम आपल्याला जगायला शिकवतं. स्वाभिमान सांगतो पुढे जाऊ नको, पण प्रेम म्हणतं थोडं वाकलं तरी चालेल, पण त्याचं हसू परत मिळू दे. काही नाती ही अशी असतात की त्यात हारल्यासारखं वाटलं तरी खरं तर आपण जिंकलेलो असतो. कारण श्रोते हो, आपण अहंकारावर प्रेम निवडलेलं असतं. शेवटी प्रेम जिंकलं की दोघेही जिंकतात, पण अहंकार जिंकला की दोघंही हारतात. म्हणून श्रोते हो, कधी कधी थोडं स्वतःला विसरून, थोडं वाकून, थोडं हसून नातं जपावं लागतं. कारण दुरावा तात्पुरता असतो, पण खरं प्रेम कायमचं राहतं. ते थांबतं पण संपत नाही. आणि जिथं स्वाभिमान ही प्रेमासमोर नमतो, तिथं नातं पुन्हा जन्म घेतं, नव्या भावनेनं, नव्या ऊर्जेनं आणि जुन्याच हृदयाच्या स्पंदनानं.